मग तर भेटायचीच नाही. मराठा आरक्षण त्यामुळे नव्हतं का तेव्हा यायला घेतलं ते मीडिया येत होते. हा येत होते ते नव्हता तसंच बोलत त्यांचं म्हणे काही काम करताना पाहिजे होय ना. मध्ये होतं फक्त काय मध्ये पावडा घ्यायचा हातात तिकडे उभा राहायचं तिकडून चक्कर मारून टोपलं गिपलं आहे का आवडा बाबला टोपला सांगा फक्त आता कसं बोलत काय बोलत तू बरं आहे ना काढू सर त्याची कवळीच राहू दे. पक्ष काय सांगाल सध्या खताचे दर वाढलेले, काय वाटतं आपल्याला याबद्दल? काय बोलायला लाज वाटते आम्हाला. शासन दर साल शेतीच्या याचे भाव वाढत आहे, खताचे बियाणं औषध दर साल वाढतंय आणि आमचे पिकाचे भाव दर साल कमी होत आहे. 10 वर्षापूर्वी जो भाव होता तोच भाव आजही कापसाला तोच आहे आणि 10 वर्षापूर्वी खताचे भाव पाहिले ना आज पाहिले तर कुठे गेले हा अंदाज शासनाला येत नाहीये का? सगळं शासनाला कळतं, पण मला तर असं वाटतं शासनाचं असं मातीत घालायचं, शेतकरी मातीत गेला पाहिजे असा काही चंग बांधला असं मला वाटतं. कारण शेतकऱ्याचे फार हाल आहे आणि इतकं उत्पादन निघून शेतकऱ्याच्या हातात काही पडत नाही. केवळ हे खतं बियाणं वाढल्यामुळं शेतकरी मातीत चाललाय. पण मी एक आता या बाईटद्वारे एक सांगू शकतो की शेतकऱ्याचा माल हा कारखान्यात तयार होत नाही, हा शेतीतच उगवतो. त्यासाठी शासनानं शेतकऱ्याकडे चांगलं ध्यान द्यायला पाहिजे. एकदा डब घ्यायचं आल्यानंतर ध्यान देऊन चालणार नाही. त्यासाठी हे खतं बियाणं जे शेतीला लागेल नाही तर मग दोन्हीचा समन्वय साधायला पाहिजे, भावाचा आणि शेतीमालाच्या भावाचा आणि जे लागणार आहे शेतीला अवजार कृषी बियाणं खते यांचे समन्वय साधायला पाहिजे. आज आमचे भाव मातीत चालले आणि यांचे भाव वर चालले. आम्ही 2 रुपये दुधाला भाव वाढून मागतो, आम्हाला मिळत नाही आणि 200 रुपये बॅगे मागे दिले म्हणजे सरकार कोणत्या हेतून चाललंय? हे लगेच निव्वळ 100% शेतकरी हा मातीत गेलाच पाहिजे अशीच धोरण मला वाटतं सरकार दिसतं. आज कोणत्या सरकारला नाव ठेवत नाही, कोणतंही आलं तरी त्यांचं धोरण एकच आहे का शेतकरी हा मातीतच गेला पाहिजे, नेहमी याच्यात राहायला पाहिजे, दरिद्री राहायला पाहिजे. असं आज वातावरण झालंय. असं आज शेतकऱ्याकडे कोणी ध्यान द्यायला रिकाम नाही. तरी शेतकऱ्याकडे चांगल्या पद्धतीने ध्यान द्यायला पाहिजे आणि उत्पादन खर्चावर भाव द्या ना, मग वाढू द्या ना तुमचे खता बियाण्याचे भाव. पण आमचा भाव मातीत चालला, खाली चालला. आता गेल्या वर्षी तुरीला भाव 9,000 होता, आता 6,500 वर आला आणि खताचे भाव वाढत चालले. हे कोणतं धोरण आहे? विश्वंभर हाके, आडगाव, बुजुर्ग. काय सांगाल सध्या खताचे दर वाढलेले, काय वाटतं आपल्याला त्याबद्दल? आपण एक शेतकरी आहात. आज जर बघितलं तुम्ही तर आज महाराष्ट्रामध्ये खाली पण सरकार त्यांचंच आहे आणि वरती पण सरकार त्यांचंच आहे. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याला हमी भाव देऊ, परंतु जर आज बघितलं तुम्ही आजच्या घडीला सरकारने मागच्या आत्ताच 15 दिवसापूर्वी सांगितलं की आम्ही खताचे भाव कमी केलेले आहे, परंतु त्यामध्ये शुद्ध फसवणूक झालेली आहे शेतकऱ्याची. फक्त DAP चे भाव आहे
सरकारनं कमी नाही केले असून स्थिर ठेवलेले आहेत. 1350 DAP ची बॅग आहे, ती आज 1350 रुपयालाच ठेवलेली आहे. आणि जर आज आपण बघितलं तर मागचे आणि हे दर बघितले तर 1470ला 10 26 येत होती. आज तीच बॅग 1725 रुपयाला येत आहे आणि 16 जी बॅग आहे ती बघितली तुम्ही तर आज ती बॅग बघितली तर 1470 ची बॅग ती सुद्धा आज 1725 रुपयाला येत आहे. कारण की याच्यामध्ये सरकारनं एका बॅगी मागे 225 रुपयाची वाढ केलेली आहे. तर आपल्याला काय वाटतं सरकारनं काय करावं नेमकं? सरकारने आम्हाला, कारण की आज जर तुम्ही बघितलं शेतकऱ्याची अवस्था जर बघितली असेल तर कापूस आज बघितला 6800 रुपये क्विंटलना चालला आणि सोयाबीन बघितली असेल तर 4500 रुपये क्विंटलला चालली. ज्या वेळेस आमचा शेतकऱ्याचा माल निघतो त्यावेळेस सरकार निर्यात करतं आणि आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही. त्यामध्येच आज जर खताचे एवढ्याले भाव वाढले असेल तर आम्ही जगाचं कसं? सरकारने आम्हाला एकदम कमी किमतीमध्ये खत उपलब्ध करून द्या, जेणेकरून आमच्या शेती चांगली होईल व शेतकरी हा योग्य पद्धतीने जगेल असं मला वाटतं. काय नाव आपलं? जगदीश डवले, आडगाव बुद्रुक. काय सांगाल दादा, आपण एक शेतकरी आहात. सध्या खताचे दर वाढलेले, या खताचे दर वाढलेल्या दराबद्दल आपल्याला काय वाटतं? हे खताच्या दरवाढीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होणार आहे. कारण की मालाला भाव एकदम कमी आहे आणि खताचे भाव वाढून गेलेले आहे. आज जर बघितलं तर 12-32-16चे बॅग माग 255 रुपयांनी भाव वाढलेला आहे आणि DAP जी होती ती स्थिर ठेवलेली आहे. सरकारने जे नाही करून शेतकऱ्याला पुरण अशा भावात खत शेतकऱ्यापर्यंत पोहोच करावे आणि यानंतर मालाला बी भाव देताना शेतकऱ्यांना हमी भाव दिला, त्या यांना माल घेतला गेला पाहिजे. ज्या टायमाला शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये येतो त्या टायमाला एकदम भाव कमी होऊन जातात आणि व्यापाऱ्याकडे ज्या टायमाला माल राहतो त्या टायमाला भाव वाढतात. त्यामुळे शेतकऱ्याला पहिलंच एक तर पिकात पुरत नाही आणि त्याच्यात आता शेतकऱ्याला उजूक खताचा याच्यात वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्याला प्रचंड आर्थिक टंचाईला सामोरे जावं लागलं. गव्हर्नमेंटला आमची एवढीच विनंती आहे की खताचे दर कमी करावे आणि शेतकऱ्याला पुरण अशा याच्यात खत पुरवठा करावा. आणि सगळे गव्हर्नमेंट म्हणतं शेतकरी राजा, पण शेतकऱ्यावर आज अशी वेळ आलेली आहे की शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आणि जर समजा याचे दर वाढत राहिले, जर शेतकरी जगला तरच देश जगेल, जर शेतकऱ्यांनी पिकवलं तरच देश खाईल. जर असंच गव्हर्नमेंटचं धोरण राहिलं तर एक दिवस अन्न पुरवठ्याची भारतात अशी टंचाई येईल की अन्नासाठी लोक मोताल होतील आणि त्या टायमाला शेतकरी हा अन्न मिळणार नाही लोकांना. त्यासाठी शेतकऱ्याची योग्य ती काळजी घेऊन सरकारने खताचे सर्व मालाच्या भावाचे भाव योग्य ठेवावे आणि शेतकऱ्याला चांगलं खत पुरवठा उपलब्ध करून द्यावा कमीत कमी दरात. काय नाव आपलं? माझं नाव गणेश अशोक हाके, आडगाव बुद्रुक. मी देखील एक शेतकरी असून माझे नाव सतीश शिंदे आहे आणि माझं कृषीचं दुकान आहे, मातोश्री कृषी सेवा केंद्र जालटा-फाटा या नावाने. आणि तर मेन समस्या ही आहे की आता पहिले खताच्या किमती कमी होत्या, परंतु त्यामध्ये आता भरपूर वाढ झालेली असून पहिले 10-26 1470 रुपयाला मिळत होती, तर त्याची किंमत आता वाढून 1725 रुपयाला झालेली आहे. तसेच 12-32-16 हे जे त्याची पण किंमत पहिले 1470 होती, आता 1725 रुपये झालेली आहे. आणि गव्हर्नमेंटने जे DAP होतं 1350 रुपयाचं ते आता 1350ला ठेवलेलं आहे. आणि खताचे भाव वाढायचे मागचं कारण म्हणजे रासायनिक खतासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने खत कंपनीने रासायनिक खतांच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला जात आहे. कधी आसमानी, कधी सुलतानी, कधी अवकाळी संकटाने शेतकरी व्यापला आहे. आणि त्याच्यानंतर ऊर्जेचा वाढत्या किमती आणि निर्यात निर्बंध हे खताच्या किमती वाढवणारे महत्त्वाचे घटक आहेत. त्यानुसार नायट्रोजन खताच्या किमतीवर परिणाम करणारे 2 सर्वात जास्त नमूद केलेले घटक नैसर्गिक वायू आणि कॉर्नच्या किमतीत बदल आहेत. नैसर्गिक वायू हे नायट्रोजन खताच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे प्राथमिक इनपुट आहे, तर युनायटेड स्टेट्समध्ये कॉर्न नायट्रोजन खताच्या
मुख्य वापरकर्ता आहे आणि त्याच्यामुळं हे जे लागलेले निर्बंध आहे त्याच्यामुळं आपल्याला हे खतं जास्त किमतीमध्ये घ्यावं लागत आहे. तर माझी विनंती राहील की बाबा गव्हर्मेंटने हे भाव कमी करायला पाहिजे